नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल शंकर एखंडे पृथ्वी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। मित्रांनो, MPSC प्रिलिम्समधील पेपर 2 म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये CSAT असे म्हणतो, याविषयी मी आज आपणाशी थोडे बोलणार आहे। मित्रांनो, CSAT म्हणजेच एकूण 200 मार्कांचा पेपर। या पलीकडेही त्याचे महत्त्व म्हणजे तो प्रिलिम्ससाठी अत्यंत गरजेचा असतो। का तर MPSCची प्रिलिम्स ही मॅथ्सचे म्हणजे CSATचे 200 मार्क्स आणि GSचे 200 मार्क्स या दोघांच्या एकत्रित गुणांच्या मेरिटमुळे लागत असल्यामुळे CSAT हा महत्त्वाचा विषय आहे। तर या CSATचे आज आपण स्वरूप बघणार आहोत। CSATमध्ये एकूण 80 प्रश्न असतात, ज्याचे प्रत्येक वेटेज हे 2.5 मार्क्स म्हणजेच 2.5 गुणिले 80 इक्वल्स टू 200 मार्क्स। आता या 200 मार्कांचे वर्गीकरण किंवा सेग्रिगेशन कसे असते, तर यातील 80 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे तुमच्या पॅसेजसाठी असतात, 25 प्रश्न हे तुमच्या मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड म्हणजे गणित आणि बुद्धिमत्तेसाठी असतात आणि राहिलेले 5 प्रश्न हे तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी असतात। ओके, आता या 50 प्रश्नांपैकी म्हणजेच 50 प्रश्नांच्या पॅसेजमधील शक्यतो 9 ते 10 प्रश्न असतात, पण गेल्या काही वर्षांपासून आयोगाने 10 पॅसेज हे 50 प्रश्नांसाठी विचारलेले असतात। म्हणजे ऑन एन ॲव्हरेज एका पॅसेजसाठी तुम्हाला 5 प्रश्न असतात। आता या पॅसेजचं वर्गीकरण कसं असतं, तर शक्यतो 8 पॅसेज असतात ते तुमचे इंग्रजी आणि मराठी म्हणजे दोन्ही लँग्वेजचे ट्रान्सलेशन असणारे असतात। एक पॅसेज हा फक्त इंग्लिशमधला असतो कारण की तो लँग्वेज बेसिस असतो आणि दुसरा पॅसेज जो असतो तो फक्त मराठीतला असतो। ओके, आता हे 2 पॅसेज तर गेले 2 लँग्वेजसाठीचे। मग एक येतो तो फिलॉसॉफिकल म्हणजे अध्यात्मकवरती पॅसेज असतो आणि एक पॅसेज असतो जो सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती असतो। असे हे 4 पॅसेज असतात आणि बाकीचे पॅसेज जे असतात ते आपले फॅक्ट्स आणि यांनाच धरलेले असतात। आता याच्यामधले अवघड वाटणारे पॅसेज म्हणजे जे असतात ते सायन्स रिलेटेड आणि जो आपल्याला लँग्वेज अवघड जाते म्हणजे काहींना मराठी लँग्वेज अवघड जात असेल किंवा इंग्लिश लँग्वेज अवघड जात असेल तर त्यातला एक पॅसेज जो असतो तो अवघड वाटणारा असतो। शक्यतो फिलॉसॉफिकल जो पॅसेज असतो तो मराठी किंवा इंग्लिश या 2 लँग्वेजमध्येच येत असतो, त्यामुळे तो प्लस पॉईंट असतो त्यांच्यासाठी की ज्यांची जी लँग्वेज अवघड वाटणारी असेल आणि त्याच लँग्वेजमध्ये येणारा पॅसेज हा फिलॉसॉफिकल असेल। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला 50 प्रश्नांसाठी पॅसेज करायचे असतात। नियमित असणारी प्रॅक्टिस आणि पॅसेज सॉल्विंग या स्किलमुळे आपले जे पॅसेज असतात त्यांची आपली ॲक्युरसी असते ती वाढवण्याला मदत होत असते। आता 5 मार्कांसाठी असते ते आपल्याला DM म्हणजेच डिसिजन मेकिंग, जिथे आयोगाने वेगवेगळ्या सिच्युएशन्स दिलेल्या असतात, त्यांना एलॅबोरेट करून दिलेल्या असतात आणि त्या सिच्युएशन्समध्ये ॲज अन ऑफिसर किंवा ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर किंवा तिथला अधिकारी म्हणून आपण काय करणार आहोत हे आयोगाने विचारलेलं असतं। आता याच्यामध्ये आपल्याला एलॅबोरेटिव्ह किंवा डिटेल लिहायचं असतं का? नाही। UPSCमध्ये हे सगळं असतं ते डिटेलमध्ये असतं, पण MPSCसाठी हे सगळं आपल्याला 4 ऑप्शन्समध्ये विचारलेलं असतं। मग त्याच्यामधला जो असतो तो मोस्ट सुटेबल ऑप्शन आपल्याला निवडायचा असतो। म्हणजे ऑप्शन्स चुकीचे असतात का? नाही। DMमधला कुठलाही ऑप्शन चुकीचा आहे असं आपण म्हणू शकत नाही, पण त्यांच्या सुटेबिलिटीनुसार किंवा मोस्ट बरोबर राईटनेसनुसार त्यांचे मार्क्स हे डिसाईड केलेले असतात। म्हणजेच आयोगाला जो ऑप्शन सगळ्यात मोस्ट सुटेबल वाटतो त्याचे मार्क्स असतात 2.5, 2.5, त्यानंतर मग 1.5, 0.5 आणि 0। जो ऑप्शन आयोगाला वाटतं की मोस्ट सुटेबल लिस्ट सुटेबल आहे त्याला मार्क्स असतात 0 आणि मोस्ट सुटेबलला असतात 2.5। मग आता इथे आपल्याला करायचं असतं की मोस्ट सुटेबल ऑप्शन आपल्याला चॉईस करायचा असतो, पण तो कसं काय करणार ना की हाच ऑप्शन मोस्ट सुटेबल आहे, मग याला 2.5 मार्क्स आहे, मग आपल्याला 2.5 मार्क्स स्कोर करायचे आहेत। मग यासाठी करायची ती म्हणजे प्रॅक्टिस। आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेमधील डिसिजन मेकिंगचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, वेगवेगळ्या सिच्युएशनवरती आयोगाने कुठले आन्सर बरोबर केले किंवा मोस्ट सुटेबल केले यांना सॉल्व्ह करणं आणि मग जेव्हा तुम्ही हे सगळं करशाल तेव्हा मग तुम्हाला ॲनालिसिस थ्रू लक्षात येईल की आयोगाच्या वेगवेगळ्या सिच्युएशनवर आयोगाला काय एक्सपेक्ट असतं। डिसिजन मेकिंगची एक खास बाब म्हणजे तिथे आपल्याला जे वाटतं ते करायचं नसतं, तर आयोगाला काय वाटेल हे लक्षात घेऊन आन्सर लिहायचं असतं। तुम्हाला भलेही आयोगाने प्रश्न दिला असेल सपोज की एक व्यक्ती विहिरीत सुसाईड करण्यासाठी जाते, तर तुम्ही तिला वाचवण्यासाठी मग काय करशाल की तिला हेल्प करशाल, तिला खूप कंटाळा आला अँड ऑल, आपल्याला खूप वाटत असेल की व्यक्ती खराब आहे अँड ऑल किंवा नाही तिने जीव दिला पाहिजे किंवा मेली पाहिजे अँड ऑल,
असं काही नाही आहे. आयोगाला त्या ठिकाणी काय वाटेल की तुम्ही तिथे जाऊन त्या व्यक्तीला भेटणं, तिच्याशी बोलणं, तिला कन्सल्ट करणं आणि मग सुसाईड करण्यापासून तिचं मन परिवर्तन करणं, असा जर आयोगाचा ऑप्शन असेल तर तिथे आपल्याला काय वाटतं हे सांगून महत्त्वाचं आहे का? नाही, कारण की तो लिस्ट सिटेबल ऑप्शन असणार आहे. मग आयोगाला वाटणारा ऑप्शन जो आहे तोच क्लिक करून यायचा आहे किंवा टिक मार्क करायचा आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे प्रॅक्टिस करता करता तुमचे डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न जे एकूण 12.5 मार्क्सला असतात ते कवर होणार आहे. मग अशा प्रकारे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेव्हा तुमचा जो स्कोअर असेल डिसिजन मेकिंगचा तो तुमचा 10+ जाणार आहे. ओके, आता झाले पॅसेज झाले, डिसिजन मेकिंग झाले. मग त्यानंतर किंवा त्याआधी येणारा महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड, गणित आणि बुद्धिमत्ता, ज्यावर आयोगामध्ये 25 प्रश्न विचारलेले असतात. तसे पाहायला गेले तर पॅसेजच्या दृष्टीने DMसाठी असणारा स्कोअर हा मॅथ्स आणि ॲप्टिट्यूडसाठी असणारे वेटेज हे कमी आहे, परंतु त्याचं इम्पॉर्टन्स हे ते तितकंच आहे, कारण की हाच तिथं टॉपिक आहे जिथं सगळी गफलात होत असते. कारण की हाच एक टॉपिक असा आहे जिथे मी आर्ट बॅकग्राऊंडचा आहे किंवा मी कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे किंवा मी लॉ बॅकग्राऊंडचा आहे, म्हणून मी तो माझा विषय नाही हा विचार करून बरेच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग तो इंजिनिअरिंगचा आहे किंवा मेडिकल डॉक्टरच्या साईटवाल्यांचा विषय आहे, मग त्यांनाच तिथे स्कोअर होईल असा विचार करून आपण तिथे थोडंसं निगेटिव्ह बनतो. तर असं करायचं आहे का? नाही. हा MPSCचा पेपर आहे, हा CSATचा पेपर आहे आणि मला तो क्रॅक करायचाच आहे, ह्या व्ह्यूनी त्याच्याकडे बघायचे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आता हे मॅथ्स आणि ॲप्टिट्यूडमधले 25 प्रश्न याचं वर्गीकरण कसं असतं तर याच्यातले 50-50% असतं. म्हणजे 12 ते 13 प्रश्न हे मॅथ्ससाठी असतात आणि 12 ते 13 प्रश्न हे रिझनिंगसाठी म्हणजे बुद्धिमत्तेसाठी असतात. म्हणजे 12 ते 13 प्रश्न जर तुमचे गणितासाठी आले तर 12 प्रश्न हे बुद्धिमत्तेसाठी येतील आणि 12 प्रश्न हे जर तुमचे गणितासाठी आले तर 13 प्रश्न हे बुद्धिमत्तेसाठी येतील. म्हणजे पाहिलं गेलं तर दोन्ही यांना ॲव्हरेज जे आहे, वेटेज आहे ते दोघांनाही सेम आहे. यावर्षी जर मॅथचे 13 टॉपिक आले तर पुढच्या वर्षी 12 मॅथ्ससाठी किती प्रश्न असणार आहे? 12. म्हणजे या गोष्टींना आपल्याला सारखंच वेटेज द्यायचं आहे. ओके, आता सपोज म्हणशाल की मग रिझनिंग म्हणतो किंवा मॅथ्स म्हणतो तर रिझनिंगचे त्यांचे टॉपिक्स काय आहे ना. ओके, तर रिझनिंगमधले टॉपिक बघा. पहिला जर तुमचा टॉपिक असतो महत्त्वाचा म्हणजे ब्लड रिलेशन्स, जे का रक्तसंबंध ज्याला म्हणतो. आता हे रक्तसंबंध किंवा ब्लड रिलेशन्स याच्यामध्ये बऱ्याच जणांची गफलत होत असते की की कोण आहे, कुणाचा कोण हे समजतात का? नाही. आपले डेली रुटीनने जायचं आहे, म्हणजे आपली नॉर्मल लाईफ. माझी आई, मग माझ्या आईचा भाऊ माझा मामा, माझ्या मामाची मग बहीण माझी मावशी किंवा माझी आई, मग माझ्या मामाचा मुलगा माझा मामे भाऊ, ह्या व्ह्यूनी जाऊन आपल्याला हे सॉल्व करायचे. म्हणजे जेव्हा प्रश्नपत्रिकेत अचा मुलगा बची बहीण कचा पती ड जेव्हा असं येतोय ना तेव्हा त्या ठिकाणी स्टार्टला अभ्यास करताना अट म्हणून आपल्याला प्रिपेअर करायचे. मग आपला मुलगा म्हणजे मग बची बहीण म्हणजे कोण असणार आपली, ह्या व्ह्यूनी जाऊन हे प्रश्न सॉल्व करायचे असतात. ओके, त्यानंतरचं टॉपिक म्हणजे सिलॉजिझम किंवा तर्क पद्धतीने निष्कर्ष काढणे, ज्याच्यामध्ये दिलेलं असतं की सपोज काही झाडे फळे आहेत, काही फळे झाडे आहेत, काही झाडे फांद्या आहेत, सगळ्या फांद्या फुलं आहेत. मग यानुसार काही स्टेटमेंट दिलेले असतात आणि त्यानुसार निष्कर्ष काढायचा असतो. हे स्टेटमेंट्स खूप फनी असतात कारण की त्यांनी कशालाही काही बनवलेलं असतं. त्यांच्यात फनी म्हणून एक फक्त आनंद घ्यायचा असतो, एक स्माईल द्यायची आणि तो प्रश्न कसा सॉल्व करायचा ह्या व्ह्यूने जायचं आहे. त्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्न सॉल्व करण्याचा अर्थात काही बेसिक्स असतं, तर बेसिक्स आपल्याला माहीत हवं. ओके, त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सिटिंग अँड अरेंजमेंट, म्हणजे क्रमवारी आणि व्यवस्थापन. आता याच्यामध्ये ह्या टॉपिकमध्ये काय असतं, आता जसं म्हटलं आहे त्यांनी सिटिंग किंवा रँकिंग अँड अरेंजमेंट, म्हणजे अरेंजमेंट्स करायची असते. काही शाळा दिलेल्या असतील आणि काही शिक्षक दिलेले असतील. मग कोणत्या शाळेचा कोणता शिक्षक आहे यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे किंवा काही नंबर्स दिलेले असतील लाईक 1 ते 7 आणि 7 मुलं दिलेल्या असतील. मग कुठल्या नंबरवरती कुठला मुलगा आहे आपल्याला हे शोधायचे. आता हे शोधण्यासाठी त्यांनी काही कंडिशन्स दिलेल्या असतात, म्हणजे काही विधाने केलेले असतात. मग त्या विधानांचा वापर करून त्यांना व्यवस्थित कंडिशन्समध्ये पुट करून आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं सॉल्व करायचं आहे आणि आपला आन्सर काढायचा आहे. प्रॅक्टिस केली तर हे आन्सर काढण्यासाठी अर्धा ते 1 मिनिटच काफी आहे. पण काय, प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट विदाऊट प्रॅक्टिस होणार आहे का? नाही होणार. ओके, त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सिम्बॉलिक कंपॅरिझन. आता इथे म्हणजे बऱ्याच जणांना येणारा इश्यू असतो तो की सिम्बॉलिक कंपॅरिझन करायला थोडा प्रॉब्लेम येतो.
जास्त प्रॉब्लेम म्हणणार नाही, थोडा येतो, पण त्या थोड्या प्रॉब्लेममुळे 2.5 मार्क्स जे आपले हातचे असतात किंवा जस्ट बघितल्या कळणारे असतात ते मार्क्स आपण घालवून येतो. आता सिम्बॉलिक कंपॅरिझनमध्ये नक्की काय येतं, लाईक सिम्बॉल वापरलेले असतात आपले फक्त ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल्स टू हे आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू, लेस दॅन अँड इक्वल्स टू, म्हणजे ह्या 5 सिम्बॉलचा वापर करून त्यांनी एक एक्सप्रेशन दिलेलं असतं आणि त्या एक्सप्रेशनचा वापर करून आपल्याला काही निष्कर्ष दिलेले असतात. ते निष्कर्ष कुठला निष्कर्ष तर्कसंगत आहे म्हणजे एक्सप्रेशननुसार बरोबर आहे हे आपल्याला काढायचं असतं. ओके, सोपं आहे ना? खूपच सोपं आहे, इतकं अवघड नाही आहे याच्यात काही. म्हणजे आता हे एक प्रॅक्टिस केली, समजून घेतलं बेसिक्स की हे पण सोपं आहे, करायला जातात आणि 2.5 मार्क्स आहे ना ते आपल्या हातचे होऊन जातात. कारण की दरवर्षी आयोगाचा MPSCचा पेपर घ्या किंवा आयोगाचा कंबाईनचा पेपर घ्या किंवा तहसील तलाठी वगैरे कुठलाही एक्झाम घ्या, त्या प्रत्येकामध्ये याच्यावरती प्रश्नही विचारलेलेच असतात. एक प्रश्न तरी हमखास येतोच किंवा कुठलाही सेंटरचा एक्झाम घ्या एक प्रश्न आलेलाच असतो. त्यामुळे ह्या टॉपिककडे तेवढं महत्त्वाचं आहे. पुढचे टॉपिक म्हणजे डिस्टन्स अँड डिरेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये प्रश्न लाईक माहिती आहे मार्ग आणि ते इथे एका जागेवरून निघला आहे, मग तो पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला, मग तो पश्चिमेकडे 10 किलोमीटर वळला, मग तो सरळ गेला, मग तो उजवीकडे वळला, मग डावीकडे वळला, मग ओरिजिनल ठिकाणापासून किती किलोमीटरला पोहोचला आहे किंवा आता कोणत्या दिशेला बघत आहे. ह्या टाईपचे जे प्रश्न येतात ते म्हणजे ह्या टॉपिकमध्ये येतात. त्यानंतरचा टॉपिक म्हणजे आपला पाथ फाइंडिंग, मार्ग शोधणे. लाईक म्हणजे कसं, मुंबई टू दिल्ली, इथून मुंबईपासून आपल्याला दिल्लीला जायचं आहे, पण मुंबई ते दिल्लीला आपण किती वेजनी जाऊ शकतो, हे असे टॉपिकचे प्रश्न असतात. म्हणजे त्यांनी वेज त्यांनीच दिलेले असतात, पण त्या सगळ्या वेजचा फाइंड आउट करून आपल्याला एकूण वेज काढायच्या असतात. म्हणजे त्यांनी 2-4 लाईन मारलेल्या असतील तर त्या 2-4 लाईनींचा वापर करून आपल्याला किती मार्ग आहे हे काढायचं आहे. ओके, त्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे डाईस, ठोकळे. म्हणजे याच्यावरती प्रश्न येणार आहे की लाईक एक ठोकळा आहे, तो कापला आहे, त्याला रंग दिलेला आहे पूर्ण 6 बाजूंनी, मग तो कापला आहे, मग त्याच्या एका पृष्ठभागाला रंग असेल असे किती ठोकळे बनतील, मग 2 पृष्ठभागांना किती बनतील. किंवा एक ठोकळा आहे त्याच्या 2-3 बाजूंचे रंग दिलेले असतील किंवा 2-3 याच्यामध्ये सेक्शनमध्ये त्याचा दिला असेल की ह्या साईडला पिवळा रंग आहे, इकडनं हिरवा आहे, इकडनं नारंगी, परत त्याच्या दुसऱ्या 3 बाजू दिलेल्या असतील, सेम वेने असे रंग बदललेले असतील. मग विचारलेलं असेल की पिवळ्याच्या अपोजिट कुठला रंग येईल किंवा ह्या रंगाचे शेजारचे रंग कुठले असू शकतील किंवा समथिंग एल्स. किंवा एखादा ठोकळा उलगडलेला असेल आणि मग तो ठोकळा जॉईंट करून त्या ठोकळ्याचे रंग आपल्याला बनवायचे असेल. ओके, ह्या टाईपचे प्रश्न विचारलेले असतात की जिथे एक प्रश्न विचारलेला असतो तो पण असा कन्सिस्टंटली नसतो, ह्या वर्षी आहे तर पुढच्या वर्षी नाही आहे, ह्या रेंजमध्ये असतो. ओके, त्यानंतर म्हणजे येतं ते आपले पझल्स, कोडे. कोडे माहिती म्हणजे 3 यांचं दिलेलं असतं, ते ब्रॅकेट सॉल्व करत करत आपल्याला एक आन्सर काढायचं असतं किंवा आपला जो मिसिंग आहे ऑड मन आउट आहे तो पुटअप करायचा असतो. नंबर सिरीज, लेटर सिरीज आणि डायग्रॅम सिरीज, संख्या मालिका, अक्षर मालिका आणि आकृती मालिका. आपल्याला माहितीच आहे लेटर सिरीज दिलेल्या असतात, म्हणजे मग दिलेला असेल, मग त्यांच्यातच काहीतरी कनेक्शन काढून असे 3-4 लेटर दिलेले असतील, मग जो लास्टचा क्वेश्चन मार्कला कुठला लेटर येईल तो विचारलेला असेल किंवा एक थोरफली पूर्ण लेटर सिरीज दिलेली असेल, मग त्यातला गटात न बसणारा लेटर कोणता असेल ते विचारलं असेल किंवा एखादी संख्या मालिका दिसली असेल मूळ संख्यांची, सपोज मूळ संख्यांची संख्या मालिका दिली असेल, मग त्याच्यानंतरची पुढचा कधी काय करतात की मूळ संख्यांच्या वर्गांची संख्या मालिका दिली असेल, मग क्वेश्चन मार्कच्या जागी येणारी संख्या विचारली असेल किंवा मूळ संख्यांचा घन अधिक 1, एनिथिंग. जे तुम्ही लेटर सिरीज, नंबर सिरीज घ्या, अनलिमिटेड ट्रिक्स आहेत की ज्या आपल्याला शिकायच्या आहे, त्यांच्यातनं आपल्याला बेसिक स्टडी करून घ्यायचं आहे, त्यांची प्रॅक्टिस करायची आहे आणि मग ते सॉल्व होणार आहे. डायग्राम सिरीजमध्ये तेच असतं, कुठे क्लॉकवाईज जाणारी सिरीज, कुठे अँटी क्लॉकवाईज, कुठे रिफ्लेक्शन, कुठे मिरर, कुठे ट्रान्सपरंट पेपर. म्हणजे हे 4 ते 5 टॉपिक्स वापरून आपल्याला एक डायग्राम सिरीज सॉल्व करायची असते. मग त्याच्यामध्ये कसं असतं की डायग्राम सिरीजमध्ये क्वेश्चन मार्क्सच्या जागी येणारी डायग्राम फाइंड आउट करायची किंवा आपला ट्रान्सपरंट पेपरनुसार फोल्ड करत जायचं आणि मग सगळं फोल्डिंग झाल्यानंतर फायनल कागदवरती येणारी डायग्राम कुठली असेल हे आपल्याला शोधायचं. हे 2 टॉपिक जे येतात ते आपले डायग्राम सिरीजमध्ये येत असतात. अशा प्रकारे हे सगळे किती 11-12 टॉपिक्स आणि एखादा जो म्हणजे प्रॉपर विचारलेला नसतो पण विचारात येत असतो असे काही टॉपिक्स, ह्या सगळ्यांचे मिळून असे आपलं रिझनिंग कंप्लीट होतं. ओके, आता हे रिझनिंग करायला म्हणशाल की खूप वेळ लागणार. ओके, वेळ तर लागतच असतो, पण तो देण्यासाठीच तर आपण इथे आहे ना, बरोबर. त्यासाठी आपल्याला वेळ देणं आहे आणि ते
करणंही आहे. आता रिझनिंग एवढं केल्यावर आपलं संपत आहे का? CSAT म्हणजे 25 मार्क्स भेटत आहे का? नाही. एवढं सगळं केल्यावरती किती मार्क्स भेटणार आहे? सॉरी, आपले किती प्रश्न अटेम्प्ट होणार आहे? 12 ते 13. मग आपल्याला पुढचे 12 ते 13 कशातने अटेम्प्ट करायचे? मॅथ्ससाठी. मग येऊ चला मॅथ्सचे टॉपिक पाहू. मॅथ्समध्ये आता इम्पॉर्टंट टॉपिक कुठले असतात? सगळ्यात पहिले सुरुवात करायची म्हणजे कुठनं करणार? डायरेक्ट स्पीड आणि तिकडे पोहोचणार का? नाही. सुरुवात करायची मॅथ्सची तर कुठनं करायची? नंबर सिरीजपासनं किंवा नंबर सिस्टीम म्हणजेच संख्यापासनं. आता संख्या का शिकायचं? म्हणशाल खूप बेसिक आहे मॅम, संख्यामध्ये काय शिकायचं? हीच तर गंमत आहे. ज्याला संख्याच जमलं नाही त्याला पुढचं मॅथ्स कसं जमणार ना? मग संख्यामध्ये काय सुरुवात करायची? नंबर सिस्टीम लाईक प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या, परत इवन नंबर्स, ऑड नंबर्स, कंपोजिट नंबर्स, हे सगळे जे तुमचे संख्यांचे प्रकार आहेत ह्या संख्या. त्याच्यानंतर येणारे तुमचे बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे गणित, भागाकार, गुणाकार, वजाबाकी, हे सगळे बेसिक कॅल्क्युलेशन. याच्यानंतर येतं ते म्हणजे तुमच्या पदावल्या सॉल्व करणंच, इक्वेशन सॉल्व करणं, पदावल्या सॉल्व करणं, सायमल्टेनियस इक्वेशन्स, बरोबर, क्वाड्रेटिक इक्वेशन्स, हे सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करणं. हे सगळं तुम्हाला जे करायचं ते सगळं संख्येमध्येच करून घ्यायचं आहे बेसिकमध्ये. जोपर्यंत तुमचं हे कवर होत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार आहे का? नाही. संख्यामध्येच इम्पॉर्टंट म्हणजे पर्सेंटेज, शेकडेवारी शोधणं किंवा शेकडेवारीचा अंदाज घेणं, रेशो, प्रमाण शिकणं. मी म्हणत नाही डिटेलमध्ये शिका, पण A/B, त्यांचे थोडेसे फॉर्म्युलेस, त्यांच्याशी रिलेटेड काही ट्रिक्स, हे सगळं जे आपलं येतं ते कशात येतं? संख्यामध्ये येतं. आता जेव्हा तुम्ही संख्या हा टॉपिक व्यवस्थित डिटेलपणे करताय तेव्हा तुमचं जे पुढचं मॅथ्स आहे तेच करायला सोपं जातं असतं. कारण की पुढचं मॅथ्स हे काहीच नसतं, पण फक्त फॉर्म्युलेज वापरून एक व्यवस्थित पद्धतीने गणित सोडवणं असतं, ज्यासाठी तुमचं हे संख्येमधलं बेसिक जे आहे ते क्लिअर पाहिजे. संख्येमधलं बेसिक क्लिअर करण्यासाठी आणि गणित लवकर सॉल्व करण्यासाठी किंवा मॅथ्स लवकर कमी टाईममध्ये सॉल्व करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची असते ती म्हणजे पाढेपाठ करणे. पाढे आता म्हणशाल लहान आहे का मी, की 1ली 2रीला आहे की 5वीला आहे 10वीला आहे? पाढे कशाला पाठ करायचे? नाही. प्रत्येकाने पाढेपाठ करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमचा CSATचा 80 प्रश्नांचा 200 मार्कांचा टॉपिक कव्हर झालेला आहे. पुन्हा एकदा पृथ्वी अकॅडमीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.